आणि मीटिंगचे तेच अध्यक्ष आहेत. बाकी ओके तुरतो किंवा ते हाऊसिंग खोलायचं म्हणलं तर खूप वेळा हाणावं लागतं का हाऊसिंग खोलतं इझिली कोणाचं कळतं का मग चांगला नवीन पंप असला तरी पण हाऊसिंग थेट जमलीच खराब होते व्हाईस मध्ये लावायच्याला गरजच नाही ऑलरेडी 4 नट भले हाऊसिंग निघून येतात त्याच्यानंतर प्लॅस्टिक घेऊन येतात हे तर एवढा सगळे तोडूनच काढतात नाही मीठ निघले तर तोडूनच काढतात त्याला काय एवढा खर्च येत नाही बाकी तर टिओ हा कंपल्सरी फोडूनच काढायचा त्याला टिओला काही करता येत नाही तो फोडूनच काढायचा हा फोडल्याच्या नंतर तो इझिली ह्या हाऊसिंग खाली येतं पैक मोकळा होतो ते हाऊसिंग मोकळं होतं काही खराब व्हायचा विषयच नाही आणि तुम्हाला याच्यात काही पण असो आपलं रेग्युलर आयटम यात बसते कोणता पण एंकर टाका कोणता टिओ टाका सगळं यात बसतं म्हणजे आपण रिपेअरिंगच्या हिशोबाने वगैरे सगळे असे प्रोडक्ट बनवले हाऊसिंग बांधण्याची गरज आहे जर कॉलेजची गरज नाही आली तर त्याला ओढून घेतात खाली वर त्याच्यामुळे पाणी पण लिकेज होत नाही दाब असला पाहिजे आपली भूपल मोटर पाणी एक पितळ आणि एक कार्बन बुशेल हा शेवटपर्यंत आपण जायला पाहिजे एकदा पुढे जोरदार टाळा फायजी कार्ड आल्यामुळे सगळ्यांना म्हणजे याच्यामध्ये फायजी कार्ड सपोर्टेड आहे सपोर्टेड फायजी कार्ड असल्यामुळे तुम्ही कोणत्याही एरियातून कुठूनही युनिटवरून आपण चालू बंद करू शकता त्याच्यामध्ये ऑरिजिनल कार्ड चालतात याच्यामध्ये आपल्याला जोडणीचं सगळ्यांना माहिती असतं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे इंडिकेशन दिले त्याचं प्रत्येकाचं कार्य काय हे सांगतो तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं पॉवर ज्यावेळेस तुम्ही युनिट जोडता त्याला तुम्हाला इथं पॉवर दिले जाते बरोबर त्याच्या खाली दिले सगळ्यात शेवटला दिले 3 फेज ओके आता 3 फेज ओकेचं कार्य काय सगळ्यांना माहिती आपण आरओआयबी जोडतो आरओआयबी जोडल्याच्या नंतर आपल्याला काय होतं आपण जोडली झाली वरती लाईट लागली ठीक आहे इकडे आपण पाहतो तर 3 फेज ओके लागली काय हे पाहत नाही तर आपण त्याच्यावर कॉल केला कॉल केल्याच्या नंतर आपल्याला सांगतो फेज फॉल्ट आहे बरं बहुतेक लोकांना ते सांगावं लागतं तर त्यासाठी आपण काय करायला आरओआयबी मध्ये कोणत्या पण 2 वायर आपण चेंज करू फेज फॉल्ट सर्वप्रथम काढून घेतो फेज फॉल्ट काढल्याच्या नंतर इथं 3 फेज ओकेची लाईन लागते आपलं युनिट व्यवस्थित वर्किंग व्हायला सुरुवात होते युनिट जोडताना जोडल्याच्या नंतर तुम्हाला इथं सीटी पाहिजे आहे तुम्हाला आपण आपल्या ऍटोमधून डायरेक्ट बाहेर काढलेली मी हा मेटल बॉडीमध्ये बनवलेलं आहे याच्यामध्ये एंटेना सॉकेट आहे जे बेससाठी आपण वापरतो त्याला डायरेक्ट सेपरेट सॉकेट दिलेले आपण याच्यातून डायरेक्ट इनबिल्ट वायर काढलेली नाहीये बरोबर याच्यात कसं होतं कधी जर बाय चान्स वायर उतरली किंवा काही प्रॉब्लेम आला तर आपण फक्त एंटेना वायर बदलू शकतो युनिट आपल्याला सर्व्हिस सेंटरला पाठवायची गरज नाही एंटेना वायर उपलब्ध करून दिल्याच्या नंतर तुम्हाला जी एंटेना वायर आहे ती तुम्ही दुसरी वायर टाकू शकता त्या पद्धतीमध्ये एंटेना वायर आहे ओके हे एकदम नॉर्मल शेतकरी सुद्धा चेंज करू शकतो कुठल्याही वायरला एवढे वायर चेंज करण्यासाठी जागेवर युनिटच्या एरियामध्ये जायची गरज नाही आता विषय कसा होतो की सर्व वायर लोकांना माहिती आहे मोबाईल युनिट आला म्हणजे थोडंसं डोक्याला आहे मला जोडणी असली किंवा सर्वच कस्टमरला समजत नाही की कसं वर्किंग करायचं मग तो कस्टमर काय करतो ज्या वायर लोक ज्या दुकानदाराकडून युनिट घेतलाय त्याला वारंवार कॉल करतो की बाबा हे मला समजत नाही मला हे समजून सांग किंवा मला हे करून दे त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये ज्या एरिया प्रमाणे आपण सगळ्या भाषा याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत ज्यांना हिंदी पाहिजे त्यांना हिंदी जाता येते ज्यांना मराठी पाहिजे त्यांना मराठी एक केस आपण याच्यामध्ये ऑलरेडी मराठी ठेवली जर समजा तुम्ही युनिट जोडल्याच्या नंतर काय काही युनिटला काय करावं लागतं जर चांगला नाही तो तर त्याच्या वायरिंग काढून आपल्याला लिंक टाकावी लागते बरोबर म्हणजे त्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं आपल्या युनिटचं बटन जर डायरेक्ट वरती ढकललं तर आपल्याला तिथपर्यंत जायची गरज लागत नाही तुम्ही मॅन्युअली पॅनल चालू करू शकता जरी युनिटला काही प्रॉब्लेम आला तर याच्यामध्ये युनिटला तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी पीसला पीस चेंज बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला इथे जी 2 बटणं दिलेली ही 2 बटणं जी आहेत समजा तुमचं सिम कार्ड बंद पडलं अचानक एखाद्या कस्टमरचं सिम कार्ड बंद पडले किंवा रिचार्ज संपला किंवा कॉल लागत नाहीये त्यावेळेस त्याला ऍटो मोड सिस्टीम म्हणजे जसं आपण बोलतो रेग्युलर येतोय रेग्युलर ऍटोचं काम काय असतं लाईट गेली तर बंद करणे लाईट आली चालू करणे फेज फॉल्ट झाला बंद करणे बरोबर
तसं पण याला मॅन्युअली आपण ऑपरेट करू शकतो. आता मॅन्युअली ऑपरेट करण्यासाठी काय असते, हे जे हिरो बटन आहे हे 15 सेकंद दाबून झाल्याच्या नंतर ऑटो मोडची लाईट लागते. जे ऑटो मोड ऑप्शन ज्यावेळेस आपली लाईट जाते आणि परत येते त्यावेळेस ऑटोमॅटिकली चालू बंद करायचं काम करतं. आता ऑटो मोड ऑप्शन जो आहे हा 5 सेकंदापासून तर 5 मिनिटापर्यंत आपण ठेवलेला आहे, जो आपल्याला टोचन मोटरला सुद्धा उपयोगी असतो. बरोबर ना? जी समजा पाण्यातली मोटर आहे त्या मोटर पासून तर टोचनच्या मोटर पर्यंत पाणी जायला मॅक्झिमम 1 मिनिट 2 मिनिटं लागतो. तो आपण याच्यातून SMS द्वारे सेट करू शकतो. हे झालं ऑटो मोड विषय, ऑटो मोडचे इंडिकेशन. 3 फेज ओकेचं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर येतो ओव्हरलोड डायरन. बरोबर आहे? तर याच्यामध्ये आपला आहे ओव्हरलोड आहे, डायरन आहे. किंवा कशावरती अवलंबून असतो, सिटी कॉईल वरती. जर तुमच्या याच्यामध्ये जर सिटी कॉईलच नसेल तर तुम्हाला ओव्हरलोड आणि डायरन हे कळणार नाही. याच्यामध्ये आपल्याला जे आपण कोणत्या पण ठिकाणी युनिट जोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होते, आपण त्या कस्टमरचा नंबर ऍड करतो, त्याला मास्टर नंबर म्हणतात. सर्वप्रथम नंबर जो ऍड करतो आपण त्याला मास्टर नंबर म्हणतात. त्या मास्टर नंबरवरती आपल्याला रिटर्न कॉल येतो. बाकीचे जे इन केस 5 नंबर असतात त्या नंबरला फक्त SMS येतात. बरोबर? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, एखादा कोणता पण वाइंडर आहे त्या वाइंडरने हा युनिट नेल्याच्या नंतर जो शेतकरी त्या शेतकऱ्यांमध्ये कोणता तरी त्या घरात 5 सदस्यापैकी कोणतरी एक अडाणी असतो आणि तोच शेती करीत असतो. त्याला इंग्लिश चालू करू शकतो. बरोबर? तुम्हाला घटनावरून तर सांगितलंच होतं मॅन्युअली, पण हा याच्या पॅम्पलेटद्वारे तुम्हाला कॉल करून पण तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला हा ओव्हरलोड डायरेक्टचं इंडिकेशन लागल्याच्या नंतर तुम्हाला रिटर्न कॉलची कंबाईन आणि SMS ची कंबाईन भेटली जाते. बरोबर? त्याच्यानंतर इथं आहे SMS कॉल. जर तुम्ही बॉक्सच्या समोर आहे आणि तुम्ही युनिट जोडताय, युनिट जोडत असताना जर तुम्हाला जर कळलं नाही की बाबा आपला SMS लेट येतोय, पण जरी SMS लेट येत असेल तरी इथं तुम्हाला SMS इंडिकेशन ब्लँक होत राहतं. म्हणजे तुम्हाला कळतं की आपली मोटर चालू झाली. आता तुम्हाला सिटी कॉईलचं सांगितलं डायरेक्ट ओव्हरलोड. बरोबर? हे डायरेक्ट ओव्हरलोड जे आहे तुमची कोणती पण मोटर असू द्या, सर्वप्रथम हिचं करंट सेट करावा लागत नाही. त्याच्यामध्ये ऑटो सिस्टम आहे. ऑटो सिस्टम काय करतो, जे सर्वप्रथम तुमची मोटर चालू करतो ना, चालू केल्याच्या नंतर जो मोटरचा चालू स्थितीचा करंट आहे तो चालू स्थितीचा करंट याच्यामध्ये सेव्ह करतो. आता याच्यामध्ये चालू स्थितीचा करंट सेव्ह करत असताना डायरेक्ट 70% ने ठेवतो. 10 एम्पियर जर मोटर घेत असेल तर 7 एम्पियर वाढवणार आहे आणि 150% ओव्हरलोड आहे एम्पियर घेते. पण आपला पर्सेंटेज याच्यात 70% आहे. जोपर्यंत 7 एम्पियरच्या खाली येणार नाही तोपर्यंत मोटर डायरन होणार नाही. त्यासाठी आपण SMS द्वारे याच्यात ऑप्शन ठेवलेला आहे. बरोबर? म्हणजे SMS द्वारे तुम्ही 9 एम्पियर सेट करू शकता. ओके? हे झालं तुम्हाला मॅन्युअली सेटिंग आणि SMS द्वारे सेटिंग कशी करायची ते. याच्यामध्ये लो व्होल्टेज हाय व्होल्टेज आहे. लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेजचं प्रोटेक्शन आपण ठेवलेलं आहे. लो व्होल्टेज 180 पासून तर हाय व्होल्टेज आपण 590 पर्यंत सेट करू शकतो. आता काय जर बोलतील 590 व्होल्टेज येतच नाही. बरोबर आहे? पण 590 व्होल्टेज हा कधी जातो माहिती का, ज्या टायमिंगला तुम्ही 2 फेज पॅनल वापरता. बरोबर आहे? फेज टू फेज. बरोबर आहे? आता तुमची 3 फेज जर आली तर 415 व्होल्टेज हा मॅक्झिमम राहतो किंवा 350 राहतो. म्हणजे तुम्हाला 590 व्होल्टेजची गरज पडत नाही. पण ज्या टायमिंगला 2 फेजला तुम्ही जोडता त्या टायमिंगला मॅक्झिमम तुमचा 520 530 व्होल्टेज हा येतोच. बरोबर? याच्यामध्ये आपला हा जो युनिट आहे सिंगल फेज, 2 फेज आणि 3 फेज तिन्हीलाही एकच चालतो. जे तुम्हाला प्रत्येकासाठी सेपरेट युनिट ठेवायची गरज नाही. बरोबर? याच्यामध्ये SMS द्वारे आपल्याला त्याच्यात जो SMS टाकू त्या SMS द्वारे याच्यामध्ये वर्किंग होतं. आता याच्यात सगळ्या आल्याच्या नंतर ज्या टायमिंगला 2 फेजला मोटर काय करते, करंट जास्त घेते, तर त्या टायमिंगला सुद्धा आपला युनिट डायरन करतो, ओव्हरलोड सुद्धा करतो. बरोबर? हे झालं तुम्हाला लो व्होल्टेजचं वगैरे. लो व्होल्टेज सुद्धा मॅन्युअली सेटिंग करता येते. बरोबर? तुम्हाला जेवढं पाहिजे ते SMS द्वारे SMS टाकून तुम्ही तेवढी सेटिंग त्याची ठेवू शकता. मॅक्झिमम आपण 590 व्होल्टेज पर्यंत ठेवलेली. आपल्या याच्यामध्ये जो ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर 650 व्होल्ट पर्यंत चालतो आणि 650 व्होल्ट कुठेच येत नाही. 2 फेज एकत्र झाल्याच्या नंतर तो जळण्यापासून किंवा उडवण्यापासून वाचवतो.
म्हणजे जरी तुमची मोटर याची ॲटोची वॉरंटी संपली, वॉरंटी मध्ये तर तुम्हाला तो चेंज करून द्यायला मिळायचं. तर ज्या वॉरंटी संपते त्या टायमिंगला सर्वच कस्टमरला माहिती आहे तर बाबा मला 5,000चं युनिट आहे आणि आता जर याची वॉरंटी संपली, याला काय प्रॉब्लेम आला तर परत 5,000 रुपये खर्च करायचे. किंवा दुसरे युनिट तुम्ही वापरले असाल, मॅक्झिमम 1,500 ते 2,000च्या खाली खर्च येत नाही. मोबाईल घेतो तर मोबाईल भिजावा म्हणून पाणी ठेवतो का, संरक्षण घेतो का, तसं आपण युनिटचं पण संरक्षण पाण्यापासून घेणारच आहे. पण इनकेस जर पाणी गेलं तर त्याला फक्त संरक्षण नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सायकलिंग टायमर आहे. सायकलिंग टायमर हा आपण कशासाठी वापरतो, टिपसाठी, जिथं थ्री इंजिन वगैरे असतं किंवा काही गोष्टी त्याच्यासाठी आपण सायकलिंग टायमर वापरतो. जो सायकलिंग टायमर जो आहे तो तुम्हाला किती वेळापासून किती वेळापर्यंत लावायचा याची पण सेटिंग याच्यामध्ये आहे. तो तुम्ही SMS द्वारे सायकलिंग टायमर लावू शकता. म्हणजे त्याला ऑन ऑफ टायमर म्हणतो आपण. एवढा वेळ मोटर चालू ठेवायची, एवढा वेळ मोटर बंद करायची, बरोबर. हा झाला सायकलिंग टायमर. सायकलिंग टायमर तुम्ही 720 मिनिटं ते 12 तासाचा लावू शकता, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला डायरल रिसिप्ट टायमिंग पण आहे. आता प्रत्येक ठिकाणी युनिटला डायरल पॅनल असला किंवा ॲटो असेल, जर ती डायरल झाली, लाईट जाऊन आले तर तो रिसिप्ट होतो. पण जर लाईट जाऊन लाईट नाहीच गेली आणि आपली मोटर बंद झाली डायरेक्ट होऊन, आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या 10 मिनिटात परत तेवढंच पाणी येते, बरोबर आहे. मग 10 मिनिटात परत तेवढं येते किंवा अर्धा तासात परत तेवढंच पाणी येते. तर मग ते रिसिप्ट काढण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागतं, बॉक्स जवळ, बरोबर आहे का नाही. आपल्या युनिट मध्ये बॉक्स जवळ जावं लागत नाही. आपण मोबाईलवरूनच रिसिप्ट करू शकतो. म्हणजे जरी मोबाईल झालं तरी मोबाईलवरून रिसिप्ट करू शकतो, डायरेक्ट झालं तरी मोबाईलवरून रिसिप्ट करू शकतो. आणि याच्यात ॲटो सिस्टम पण आहे. म्हणजे तुमचा डायरेक्ट रिसिप्ट टायमिंग मी जो सांगितला तो तुमची मोटर डायरेक्ट झाल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही नाही कॉल केला तरी ऑटोमॅटिक परत मोटर चालू करायचं काम करतो, बरोबर. याच्यामध्ये डायरेक्ट टायमिंग आपण 15 सेकंद ठेवलेला आहे. आपला फेस पॉइंट करून मोटर बंद करायचं काम करतो. आणि सगळ्यांना तर माहिती ज्या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी 300 व्होल्टेज आहे, बरोबर आहे, 2 फेज मिळून 300, तर तिसऱ्या फेजला जर 300 प्लस 450 तर येत नाही, बरोबर. ज्यावेळेस 300 प्लस 450 येईल त्या टायमिंगला फेज पॉइंट दाखवणार आहे, बरोबर आहे ना. हे झालं तुम्हाला फेज पॉइंट विषय. तर याच्यामध्ये सगळे तुम्हाला याच्यात सगळी माहिती सांगितलेली आहे. सिटी कॉइलचं पण कार्य सांगितलेलं आहे. सिटी कॉइल आपली मोटर जाण्यापासून वाचवते. डायरेक्ट झाली तर डायरेक्ट म्हणजे कोरडी न चालून देत नाही, कोरडी चालवली नाही म्हणजे मोटर. आपल्या सिटी कॉइलची कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम तुम्हाला सांगतो 100 एम्पियर पर्यंत, बरोबर. आपण तो त्याच्यावरती गेल्याच्या नंतर सिटी कॉइलचा जो विषय आहे तर सिटी कॉइल पण जळत नाही. त्याच्यामध्ये एक रेजिस्टर असतो तो उडला जातो. सिटी कॉइल आपली जळत नाही. पण आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता हे एवढा युनिट आहे, आता सगळ्यात मेन मुद्दा आहे बरं कसं, सगळेजण व्यवस्थित आहे का. हा युनिट आहे 5,000 रुपयाचा युनिट आहे. सगळ्या शेतकऱ्यांना डबल युनिट चोरीला गेल्यावर घेणं शक्य आहे का, बरोबर आहे का नाही. समजा हा युनिट चोरीला गेला तर परत घेणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला हा युनिट चोरीला न जाणे किंवा जे गेला तरी पण तो कसा शोध नाही याची मी टॅग तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण युनिट चालू करतो त्या टायमिंगला काय टाकतो, सिम कार्ड टाकतो. आणि ज्या टायमिंगला सिम कार्ड मागलं जातं त्या टायमिंगला आपण याच्यामध्ये नंबर ऍड करतो, बरोबर आहे. याच्यामध्ये नंबर ऍड करत असताना सर्वप्रथम नंबर आपण कोणता ऍड करतो, मास्टर नंबर ऍड करतो. मास्टर नंबरला काय होतं, रिटर्न कॉल येतो, बरोबर आहे ना. रिटर्न कॉल येतो. मग रिटर्न कॉल येत असताना ज्यावेळेस तुमचं युनिट चोरीला जातो त्या टायमिंगला सर्वप्रथम याच्याचं काय काढून टाकलं जातं, सिम कार्ड. सिम कार्ड काढलं म्हणजे युनिट कुठे सापडणार नाही, बरोबर आहे ना. आपला मोबाईल चोरीला गेल्यावर सर्वप्रथम काय काढलं जातं, सिम कार्ड काढलं जाते का नाही. सिम कार्ड काढलं म्हणजे युनिट आपला मोबाईल येतो किंवा मोबाईल भेटणार नाही. पण ज्या टायमिंगला ज्या एरियामध्ये तुम्ही युनिट बसवलाय त्या एरियामधून जर हा युनिट चोरीला गेला तर तो चोरी गेलेला युनिट काय दुसरीकडे दुसऱ्या तालुक्यात जाऊन बसणार नाही, तर त्याच एरियात बसणार आहे. हे तर बरोबर आहे. ज्या टायमिंगला तुमचा हा युनिट चोरीला जातो त्या टायमिंगला जो युनिट ऑन करतो, युनिट ऑन केल्याच्या नंतर
युनिट 1 झाल्या सर्वप्रथम SMS ची लाईन लागून जो मास्टर नंबर ऍड केलाय त्याला कॉल जातो, बरोबर. पण ज्या मास्टर नंबर ऍड केलाय त्याला माहिती आपला युनिट काय झालेला आहे, चोरीला गेलेला आहे. पण त्याला कॉल वाजत नंबरवरून येतो, कारण याच्या सिम कार्ड कोणतं पडलेलं असते, नवीन. ज्यावेळेस तो कॉल उचलतो त्यावेळेस त्याला तोपर्यंत माहिती असते, त्याला लगेच युनिटची तिकडून माहिती भेटायला सुरुवात होते. ह्या नंबरवरून ह्या युनिटवरती ह्या नंबरवरती कॉल केलेला आहे, बरोबर. ज्या टायमिंगला तुम्ही या नंबरवरती कॉल केला गेलाय त्यावेळेस त्यांना किती नंबर भेटतात, 2 नंबर भेटतात, बरोबर. आता 2 नंबर भेटल्याच्या नंतर तुम्हाला ट्रू कॉलर तर सगळ्यांना माहितीच आहे. आता किती आनंद मित्र असेल तरी स्क्रीन टचचा मोबाईल वापरते, बरोबर आहे. म्हणजे त्याला ट्रू कॉलर वरती नंबर तर शोधता येणारच आहे. आणि नंबर शोधल्याच्या नंतर त्याला काय नाही हा कोणत्या एरियामध्ये युनिट बसलेला आहे. आणि जरी त्याला नाही समजलं तरी आम्ही आमच्या ऍपद्वारे तो कोणत्या एरियामध्ये जीपीएस द्वारे आम्ही कोणत्या एरियात बसलाय हे आम्ही सांगू शकतो. त्याच्यासाठी आम्ही काही कस्टमर केअर नंबर दिलेला आहे, बरोबर. आता याच्यामध्ये काय काय केलेलं असं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग डेट टाकतो, बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग डेट टाकतो, तर मॅन्युफॅक्चरिंग डेट जरी आम्ही टाकली तरी पण समजा वाइंडरला कधी असतात याचं आपण हा युनिट घेतलाय, पण मला माझ्या जवळच्याच मित्राला बसवायचंय, याच्यावर डेट कशाला टाकायची. वॉरंटी संपत आली, काही प्रॉब्लेम आला आपण त्या टायमिंगला डेट टाकून देऊ, वॉरंटी मध्ये बदलून घेऊ, तसं होत नाही. कारण ज्या टायमिंगला युनिट ऑन होतो त्या टायमिंगला आम्हाला तिला आधी कळतं की हा युनिट ह्या टायमिंगला ऑन केलेला आहे, याच्यात हे सिम कार्ड टाकलेले आणि तो एवढा तास वापरला गेला, बरोबर. आमची मॅन्युफॅक्चरिंग डेट असतेच, पण प्लस पॉईंट आम्हाला तिकडे हे पण कळतं की तुमचा युनिट किती तास वापरला गेला. तुम्ही स्टार डेल्टाचा साधा ॲटो जोडलेला आहे, स्टार डेल्टाचा डायरन ॲटो जोडलेला आहे. जशी स्टार डेल्टाचे डायरन ॲटोची वायरिंग तुम्ही जोडता सेम वायरिंग याच्यामध्ये करायची, चेंजेस काहीही नाही. तुम्ही बाकी कोणताही ऑल इन वन कोणताही पॅनल घ्या, डिजिटल घ्या, तुम्ही कोणत्याही प्रकारचा पॅनल घ्या, त्याची वायरिंग तुम्हाला जोडता येणार आहे, ॲटो त्याला जोडता येणार आहे. आणि जिथं तुम्हाला जोडता येणार नाही तिथं तुम्हाला कस्टमर केअर नंबर दिलेला आहे, कस्टमर तुम्हाला तिथं फॉलोअप दिला जाणार आहे. एनटीडीची वायर आहे ना, तुम्ही बांबून 15 फुटापर्यंत पण लावू शकता. आता एवढ्यावर तर टावर येणारच आहे आणि जिओला तर प्रत्येक ठिकाणी रेंज आहे. बाकी कोणतं पण सिम टाकू शकता. ते समजा ज्याला रेंज नाही तुम्ही जर ते सिम टाकत असतात तर ते उपयोग आहे का? आपल्याला इथं खाली सिग्नल आहे, वातावरण होतं त्या टायमिंगला 38% सिग्नल आहे, बरोबर. पण ज्या टायमिंगला व्यवस्थित नेटवर्क येतं किंवा ढगाळ वातावरण नाही त्या टायमिंगला किती टक्के सिग्नल आहे, 83%. म्हणजे जरी जर पूर्ण सिग्नल लॉस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकतर एनटीडीच्या वायरवरून लावू शकता. त्याच्यासाठी आपण तुम्हाला 2.5 मीटर केबल दिलेली आहे, पण 2.5 मीटरच्या जागी आपण 5 मीटर सुद्धा देतो. आता 5 मीटर पेक्षा वरती जर रेंजच नसेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला सॅटेलाइट बसवावं लागेल. सर जिओचं तुम्हाला सांगतो, जरी रिचार्ज संपलं तरी चालतं, इनकमिंग चालू राहतं, बाकीचं बंद करते. म्हणजे तुम्ही समजा 6 महिने जर तुम्ही इकडून कॉल केला तुम्हाला कळणारच आहे, मोठं चालू होणारच आहे. मग रिचार्ज करा सर. वन टाइम 5 मोटर जरी टोचन लावला तरी पण हा ऑन करायचं काम करतो. पण ते आम्ही सांगतो त्या पद्धतीत जोडणी केली तर काय होतं, तुम्ही फक्त प्रॉब्लेम सांगायचे, सोल्युशन आमच्याकडे सगळं ऑप्शन एकच युनिट आपला करतो. म्हणजे तुमच्या 5ही मोटरचं संरक्षण एकच युनिट करतो. अशी वायरिंग सुद्धा आपण सगळ्यांना करून देऊ शकतो. आपला हा जो युनिट आहे हा आपण चिलरला सुद्धा वापरू शकतो. चिलर तर सगळ्यांनाच माहिती. हा जो पॅनल आहे हा तुमच्याकडे आहे, बरोबर. पण हा पॅनल असून पुढेच्याकडे जर फ्युचर तुम्हाला माहित नसतील तर तो पॅनल तुम्ही विकू शकत नाही. तुम्हाला जर याच्यातले वाली फ्युचर जर माहित झाली आणि एखाद्या व्यक्तीला एखादं फ्युचर माहित नाही किंवा एखाद्या व्यक्तीला समजा हा पॅनल आहे, सगळ्यांना माहिती हा पॅनल डिजिटल एवढा आयरन होतो, ओव्हरलोड होतो, सगळ्या गोष्टी माहिती. पण एखादा जर कस्टमर आला तो म्हणला बाबा मला वन ऑफ टायमरचा पॅनल पाहिजे, तर तुम्हाला याच्यात वन ऑफ टायमर आहे का नाही हे माहितच नाही. तुम्ही काय सांगणार आहे, हा पॅनल विकू शकता का? नाही विकू शकत सगळ्यांना, बरोबर.
याच्यामध्ये जे आहे आपण इथे एक वापरलेलं रिले, बरोबर. त्याच्यानंतर आपण वापरलं इथे कॉन्टॅक्टर. इथे जे आहे खाली थ्री आहे, याला जे आहे आउटपुट मोटरचे वायर आणि वरच्या साईडला दिलेले इनपुट. इझिली कोणताही व्यक्ती इझिली याला वर्किंग करू शकतो, बरोबर. याच्यामध्ये जो आपण हा जो थ्री टाकलेला आहे हा 100 एम्पियर ही जी वायर आहे ही आपण 2.7 वापरलेली. आता 2.7 वायर जर म्हटलं तर जवळपास तिची कॅपॅसिटी ही 200 एम्पियर पर्यंत आरामशीर असते, बरोबर आहे. आपण 2.7 वापरलेली, 2.7 वायर वापरलेली. त्याच्यामध्ये तुमची कोणतीही 5 HP सिंगल फेजची मोटर तेवढा एम्पियर घेत नाही, त्यामुळे ही वायर जाण्याचा काही विषय नाही. आता याच्यामध्ये आपण हा जो कॉन्टॅक्टर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्टरचं काम फक्त काय माहिती का, टचिंगचं आहे. टचिंग म्हणजे काय, जो स्टार्टिंग कॅपॅसिटर आहे ते वर्किंग करायचं काम आहे. याचं स्टार्टिंग कॅपॅसिटर वर्किंग करतो त्याच्यानंतर याचा विषय संपतो, बरोबर. याला जी कॉईल दिलेली आहे किंवा कॉईल आहे ना जी लो व्होल्टेज 140 व्होल्ट पर्यंत चालते आपली, बरोबर. हा पॅनल जो आहे आपला, हा पॅनल आपला 100 व्होल्ट पासून 300 व्होल्ट पर्यंत चालतो. याच्यामध्ये जो आपण थ्री दिलेली आहे थ्रीला सगळ्यात महत्त्वाचं आपण सिल्वर बेस पॅटर्न दिलेलं आहे. एपीसीबीचं कार्य जे आहे ना हे रिले वर्किंग करायचे आणि आपला हा रिले 12 व्होल्टला चालतो. किती व्होल्टला चालतो, 12 व्होल्टला. म्हणजे तुमचं जरी ट्रान्सफॉर्मरला 100 व्होल्ट भेटलं तरी पीसीबीद्वारे दिलेला व्होल्ट किती भेटणार आहे, 12. आणि तुमचं जरी ट्रान्सफॉर्मरला 300 व्होल्ट भेटलं तर पीसीबीद्वारे दिलेला व्होल्ट किती भेटणार आहे, 12. म्हणजे तुमचं जे रिलेचं वर्किंग आहे, जे कार्य आहे ते कार्य तसंच राहणार आहे, बरोबर आहे. तुमचा हा पॅनल 100 व्होल्टला सुद्धा चालणार आहे, बरोबर. तुम्हाला राहिला प्रश्न मोटर चालण्याचा, मी तुम्हाला पॅनल किती व्होल्टला चालू शकतो हे सांगितलं, बरोबर. याच्यामध्ये किती हेवी ड्युटी वगैरे हे सांगितलं. याच्यामध्ये जो रिले आहे हा रिले जो आहे आपला आहे याच्यामध्ये दिलेली कॅपॅसिटी 40 एम्पियर. किती दिलेली, 40 एम्पियर. आपला हा पॅनल 60 एम्पियर पर्यंत चालतो. आता तुम्ही म्हणता रिलेची कॅपॅसिटी 40 एम्पियर आहे, 60 एम्पियर पर्यंत कसा काय चालेल, बरोबर. आता याच्यामध्ये दिलेल्या 3 पट्ट्या 1 2 3. एका पट्टीची कॅपॅसिटी 40 एम्पियर आहे. 3 पट्ट्यांची किती झाली, आपण याला काय केलं, सिरीज केले. दिसते सगळ्यांना, आपण याला काय केलं, सिरीज केले. सिरीज केल्यामुळे एका पट्टीची कॅपॅसिटी 40 एम्पियर आहे, 3 पट्ट्यांची किती झाली 120. आपण याची कॅपॅसिटी किती ठेवली चालण्याची 60 एम्पियर, बरोबर. 60 एम्पियरच्या पुढे गेल्याच्या नंतर हा आपला पॅनल ऑटोमॅटिकली ट्रिप करतो. पण इन केस याच्यामध्ये जो करंट सेव्ह झालाय तो करंट 60 एम्पियर पर्यंत जाऊ देत नाही. तर मग फिल्टर करण्याचा फायदा काय, बरोबर आहे ना. आता एमपीएलचा जर पॅनल जर घेतला तर त्याला रिले बदलायला तर पैसे भेटतात, कॉईल बदलली तर पैसे भेटतात, लहान बेस बदलला तर पैसे भेटतात. याच्यात काय, बरोबर आहे ना. याच्यामध्ये हा पॅनल आपला असतो ऍग्रिकल्चर, बरोबर. ऍग्रिकल्चर मध्ये सगळ्यांना माहिती इलेक्ट्रॉनिक आलं सांगितलं होतं की एका पॅनल विषयी रिस्टार्ट करायचं, रिस्टार्ट ऑप्शन. आता बहुतेक पॅनलला रिस्टार्ट ऑप्शनला 2 बटन सगळं दाबावे लागतात, बरोबर आहे. 2 बटन सगळं दाबल्याच्या नंतरच रिस्टार्ट होतो. आपल्या पॅनल तसा नाहीये, आपल्या पॅनलसाठी फक्त एकच बटन दिलेले. या बटनाचं काम काय म्हणजे रिसीव्ह ऑप्शन. रिसीव्ह ऑप्शन म्हणजे जो तुमच्या पॅनल याच्या पीसीबीमध्ये जो प्रोग्राम सेव्ह झालेला आहे, तुमचे 5 HP ला जर समजा जोडलेली असेल तर 5 HP चा प्रोग्राम सेव्ह होणार आहे. 2 HP ला जोडले असेल तर 2 HP चा सेव्ह होणार आहे. पण 2 HP ला जोडल्याच्या नंतर 2 HP चा प्रोग्राम जो सेव्ह झालेला आहे तोच पॅनल तुम्हाला 5 HP ला जोडायचा चालणार आहे का, त्याला परत कोरा करावा लागणार आहे, बरोबर. त्यासाठी आपण रिसीव्ह ऑप्शन ठेवलेले आहे. रिसीव्ह ऑप्शन असेल सर समजा पूर्ण सप्लाय बंद केला आपण, केबल कमी आपण जाणार आहे. केबल दाबून झाल्यानंतर सप्लाय चालू होईल. सप्लाय चालू झाल्यानंतर सर्व इंडिकेटर लागतील. सर्व इंडिकेटर लागले IST नावाला, म्हणजे आपला जो प्रोग्राम सेव्ह होता तो पूर्णपणे कोरा झाला. ओव्हरऑल ठेवलाय आपण प्लस 4. मग अशी किती ठेवला होता मोबाईल ऑटोमध्ये 1.5%, बरोबर. मॅन्युअली करू शकतो. म्हणजे कसं समजा एखादी मोटर जर 4 एम्पियर घेतली, बरं ती मोटर जर पाणी सापल्याच्या नंतर जर ती जर 3.9 झाला,
हे झालं डायरेक्ट पर्सेंटेज. त्याच्यानंतर येतो डीएटी म्हणजे डायरेक्ट रिसीट टायमिंग. तुमची मोटर डायरेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला जागेवर जाऊन परत रिसीट काढायची गरज नाही. डायरेक्ट रिसीट. त्याच्यानंतर येतो आपला ऑन टाइमर, जो तुम्हाला मी सांगितलं डीप साठी वापरला जातो, 360 साठी वापरला जातो. ऑन ऑफ टाइमर सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहे. ऑन ऑफ टाइमर आता याचा ऑफ आहे, जर मी जर ऑफ केला हा 720 मिनिटापर्यंत ठेवला ते 12 तास मॅक्सिमम आपण याला ठेवू शकतो. हा झाला ऑन टाइमर. याच्यानंतर येतो आपला ऑफ टाइमर, याला सुद्धा आपण त्यावेळेस ठेवू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला येतो हाय व्होल्ट. बरोबर. आता हाय व्होल्ट आपण ठेवलेले 300च्या वरती जर पॅनलचा व्होल्टेज गेला का आपला पॅनल ऑटोमॅटिकली मोटर बंद करून टाकतो. शेतकरी त्यांना आम्ही फक्त रिसेट मारायला येतो, पण जे पेट्रोल लोक येतात त्यांनी रिसेट मारायचा नाही. त्यांनी काय करायचं, रिसेट म्हणजे रिसेट कसा होतो, फुल काढली, सेटचं बटन दाबून धरला, डिस्प्ले बंद असतो. फुल काढली, सगळ्या लाईनला त्यात सेटचं बटन सोडून दिला, त्यात ऑटो प्रोग्राम असतो. बरोबर. प्रोग्राम म्हणजे कोणता, की जो आपण त्यात टाकलेला आहे 3 फेजचा आहे, समजा 180 ते 590, म्हणजे असं जे सेट केले तुम्ही मोबाईल ऑटो मध्ये वेगळा प्रोग्राम आहे, या ऑटो मध्ये वेगळा प्रोग्राम आहे, 3 फेज मध्ये वेगळा प्रोग्राम आहे. बटन दाबून झाल्याचं सेटचा 5 सेकंद बटन दाबून झाल्याच्या नंतर ओव्हरलोड नाव येतं, OLD ओव्हरलोड. बरोबर. परत एकदा दाबायचं सेटचं बटन, एकदा दाबल्यानंतर काय येतो, ओव्हरलोड एम्पियर दाखवतं. म्हणजे जे पण आता समजा सांगितलं की समजा 8 एम्पियर होतं. बरोबर. ते तुम्ही मॅन्युअली कमी जास्त करायचं. तुम्हाला माहित असतं मोटर किती करंट घेते, ते तुम्ही मॅन्युअली कमी जास्त करायचं आणि तसं सेटिंग आणायचं. ट्रिपिंग करून बंद करीत राहणार आहे. बरोबर. त्याच्यासाठी सर्व वाइंडर लोकांना एकच सूचना आहे की जर एखाद्या कस्टमरला आपण दिला पॅनल, त्याला सांगितलं मार रिसेट, तर त्याला एकदा किंवा दोनदा रिसेट मारायला लावायचं, तिसऱ्यांदा मारायला लावायचं नाही. त्याला सांगायचं इनकेस खाली तू मोटरची वायर चेक कर, मोटर चेक कर, करंट चेक कर. बरोबर. कधी कधी बुशिंगा गेलेले असतात. आपल्या गावात जसं जसं करंट वाढत जातो तसं बुशिंगा जास्त प्ले वाढत जातो आणि मोटर गरम होऊन जाते. जसं आपला 5 HP आहे तसा आपण हा सेल 2 HP ऑटोमोड आहे. याच्यामध्ये जेवढे तुम्हाला 5 HP फ्युचर सांगितले सगळे फ्युचर याच्यामध्ये आहे. आर्थिंगच्या ऐवजी ज्यावेळेस आपला इथे एक रिले स्ट्रॉ लागेल या आर्थिंगला, या आर्थिंग कट होऊन जिथं बेस लागतो इथं जस्ट रेड वायर येईल, त्यावेळेस समजायचा 2 फेजचा स्टार्टर येईल आणि याला हाच रिले इकडून पलटी होऊन येईल, म्हणजे एक्स्ट्रा हा रिले इथं ऍड होणार. त्यावेळेस झाला 2 फेजचा सेपरेट 2 फेजच्या मोटरला 2 फेजचा पॅनल. तुमची 2 फेज येणार आहे. त्या टायमिंगला 3 फेजचा सप्लाय जाऊन 2 फेज आल्याच्या नंतर तो ज्यावेळेस 2 फेजचं बटन तुमच्या खाली असेल त्या टायमिंगला 2 फेज वर्किंग करायचं काम करणार आहे. आणि तुमचं सिरीजचं बटन जर खाली असेल, जर तुम्हाला सिरीजची गरज असेल तरच तो सिरीज करायचं काम करणार. सिरीजची गरज नसेल तर सिरीज करत नाही. हा झाला आपला सिरीज पॅनल. याला आपल्याला सेपरेटली दुसरा पॅनल जोडावा लागतो. 3 फेज लाईन वेगळं घेते, 2 फेज लाईन म्हणजे तुम्हाला जर त्याची माहितीच नसेल तर तुम्ही ते पॅनल त्याच्यात सगळी सेटिंग असून पण तो पॅनल परत रिव्हर्स येतो. त्यासाठी काय होतं की 2 मिनिटं तुम्ही लक्ष दिलं नाही तुम्हाला पूर्ण कळेल की काय त्याला 3 फेजला पूर्ण वेगळी सेटिंग बसते, 2 फेज लाईट आले होते त्याला वेगळी सेटिंग बसते. हा जो आहे हा आपला सिरीजचं काम करतो. सिरीज जे मी तुम्हाला त्याच्यात सांगितलं त्या पद्धतीमध्ये जर तुमचं L2 आणि L3 जर डीम असेल दोन्ही पण तर ते दोन्ही एकत्र करण्याचं काम करतो. आपण दिलेला किरण वाघमारेला 4 वर्ष झालं आपण वापरून. शेतकरी तुम्हाला फोन करते अडचण आल्या फोनवर सांगून क्लिअर केलं. 4 वर्ष काय अडचण, 4 वर्ष वापरतोय तो शेतकरी, काय अडचण आली शेतकरी ह्यांना फोन करतो आहे त्याच्यावरती सांगून नाही पहिल्यांदाच केलं आहे परत शेतकरी. हा म्हणजे काय होतं तो फिल्टर गेला ना तर फिल्टरला काही कळत नाहीये, पण शेतकरी इतक्या हुशार आहे की 4 वर्ष झाले तो पॅनल वापरतोय. आता हा डायरेक्ट येतोय. बरोबर. आता डायरेक्ट येतोय सगळ्यांनाच माहिती आहे. डायरेक्ट येतो मध्ये काही जणांनी सांगितलं एक छोटंसं बटन असं स्क्रू ड्रायव्हर फिरवायचं असतं, त्याला फिरवल्याच्या नंतर त्याचा ओव्हरलोड डायरेक्ट ऑटोमॅटिकली सेट होतो. इथपर्यंत सगळ्यांना माहित होतं. पण याच्यामध्ये जेवढे आपल्या पॅनल मध्ये ऑल इन वन फ्युचर आहेत तेवढे फ्युचर आपण याच्यामध्ये टाकलेले. याचा फायदा असा होतो
त्या सगळ्याच शेतकरी किंवा सगळ्याच कस्टमरला आपले जे मगाशी मी तुम्हाला सांगितला पॅनल जो टीपीचा ड्युएल मध्ये वापरला जातो तो पॅनल घेणं शक्य नसतं. त्याच्यासाठी आपण हा ऍटो काढलेला आहे. जर तुमचा रेग्युलर ड्युएलचा जर शार्टर असेल तर त्याला तुम्ही मोनो प्राइमर मध्ये ऍटो सिस्टम बनवू शकता. गाडीमध्ये सुद्धा बसवता डिस्प्ले मध्ये सगळं काही दिसतं. आणि ऍटो जरी तुम्ही दिला एखाद्या वाईनर दिला आणि एखाद्या वाईनर मागला बाबा की माझ्या फक्त स्क्रोडायमर आहे, माझा किलोमीटर गेलीच, तुम्ही ह्या डिस्प्लेद्वारे सुद्धा बसवू शकता. कारण तुम्हाला डिस्प्ले मध्ये तुम्हाला व्होल्टेज किती आहे, एमपी किती आहे सगळे काही कळणार नाही. इन केस समजा हा युनिट तुम्ही बसवला एखाद्या ठिकाणी आणि त्या व्यक्तीची मोटरला काहीतरी प्रॉब्लेम झाला, जॉईंट जळाला, वायर जळाली किंवा मोटर जळाली, त्या टायमिंगला तुम्ही त्या कस्टमरला विचारून याच्यामध्ये किती एम्पियर घेते आणि कोणतं इंडिकेशनला बंद करते हे करून सुद्धा तुम्हाला जागेवर साईट वरती जायची गरज नाही. तुम्ही त्याला सजेशन व्यवस्थित देऊ शकता. लाईट गेली बंद करणे बरं. आपले सिंगल पेजची माहिती झाली, टू पेज झाली, थ्री पेज झाली, 2x3 झाली, ड्युएल झाले, सगळे ऍटो झाले. हे फक्त स्टार्टरची माहिती झाली एवढ्या वेळात. मोटरची माहिती आम्ही शॉर्टकट मध्ये सगळ्यांना याच्या थोडी सांगितली होती. कंपनीची माहिती पण सांगितली होती. बुशिंग आम्ही व्हिडिओ पण दाखवला, म्हणजे थोडे पहिले लोक होते त्यांना कंपनीचा पूर्ण बुशिंग कसे म्हणतात, सीएनसी किती आता काय आता प्रॉपर आपण व्हिडिओ दाखवला होता इथं. आता बाकी आपल्या मोटरची पण माहिती आता काही सांगत नाही, ते नेक्स्ट टाइम. फक्त जे आपली जी लेंथ आहे 1 HP 1.5 HP ती लेंथ सांगतो. आपली अर्धा HP ची लेंथ 100 आहे, पाऊण HP ची 140 आहे, 1 HP ची 180 आहे, 1.5 HP ची 210 आहे, 2 HP ची 250, 3 HP ची 300, 5 HP ची 350 आहे. बुशिंग पण 1.5 HP च्या पुढे 27 ची 24 आणि 27 ची 30 असे कार्बन आणि पितळ एक साईडला 2 बुशिंग आहेत. मशिनरी करावा. तर आपण सुरुवातीला जलदुर्गा कंपनीचा एक पीस घेतला होता आणि एकदम जवळच्या कस्टमरला वापरायला दिला. तिथं 7.5ची मोटर की तिचा 45 मीटर हेड आहे. ते मग तळ्यावरती आपण त्या जागेवरती यांचाही जलदुर्गाचा 5 HP चा पीस लावला होता. तर जिथं 7.5च्या मोटरचं जे आउटपुट पाणी तिथं यांची 5 HP ची मोटर पुरेपूर परफेक्ट पाणी देते. आणि विशेष म्हणजे एम्पियर रेटिंगचा जर विषय केला तर आपण पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये ही पीस जोडला गेलेला होता. जिथं 350 व्होल्टेज होतं दोन्ही फेस टू फेस, त्याच्यावरती हा पीस आपण जोडला होता. तर साधारणतः 12-13 एम्पियरच्या आसपास हा पीस एक नंबर क्लिअर मध्ये चालू शकतो. आणि जर आता बऱ्यापैकी काय होतं की जसं मगाशी शिष सरांनी म्हटले की फेस टू फेस मध्ये फेस गंजळी मारतो आणि त्यानंतर काय होतं की मोटरचं पाणी कमी जास्त होतं, मोटर चालू शकत नाही, एम्पियर रेटिंग जास्त जातं. तर तो जर विषय घेतला तर आम्ही तोही टेस्ट केलाय. तर हा त्यांचा पीस आपण 120च्या कॅपॅसिटर वरती पूर्णपणे लो व्होल्टेज वरती पण चालवलं गेलेलं आहे. तरी आउटपुट मध्ये पाण्यामध्ये काही फरक नाही. कोणी आता वाईंडर आजपर्यंत माहिती हातात घेतलाय का? इथं आधी कमी मी पण तिथून स्टार्ट झालेलं आहे, पण एक्सपिरियन्स ते होऊन गेला आता. म्हणजे नाही सगळ्यांना माहित झालं, बरोबर माहिती होणं महत्वाचं आहे. त्यांचं केलं की आपण इथं काय अध्यक्ष वगैरे सत्कार वगैरे तुम्ही बघा आपलं करमाळ्याला दुकान आहे. तर यांचे जेवढे प्रोडक्ट आहेत विपोर झालं, मोटर झालं, ऍटो हे सगळे आपल्याकडे उपलब्ध राहतील. जर कोणाला लागले काय झालं तर 100% कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांना सर्व्हिस व्यवस्थित मिळेल. आणि शेती इलेक्ट्रॉनिक जे आहे म्हणजे देवदुर्गावर त्यांचा कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला 100% सर्व्हिस मिळेल. नाही सर्व्हिस मिळाली मला बोला, ठीक आहे. कमीत कमी यांचे 150-200 पीस मी आजपर्यंत विकले असतील. आता कसं आहे रिप्लेस सगळ्यांचंच येतं, असा काही प्रॉब्लेम नाही. काय यांचं पाणी कमी असल्यामुळे ड्राईव्ह होऊन जळते, बाकीच्या गोष्टी होतात. पण यांचं असं आहे 100 मध्ये फक्त 3 ते 4 पीस रिप्लेस आले फक्त आजपर्यंत. ते पण काय आहे की एकतर व्होल्टेज मुळे, दुसरं पाणी निघाल्यामुळं आणि काही ऍटो ना त्यांनी काम नाही केल्यामुळं. बाकी त्यांचं प्रोडक्ट एक नंबर आहे. जेवढे मी ऐकलंय आजपर्यंत तेवढे कोणालाच प्रॉब्लेम नाही आला ते त्यांनी सॉल्व्ह करून दिला लगेच.
जिथल्या तिथेच. त्यांना मला फोन आला की मी त्यांना कॉन्टॅक्ट करून देते, त्यांचा प्रॉब्लेम लगेच तिथे सॉल्व्ह करून देतात. असं नाही की बघू द्या, बघू 4 दिवसांनी. रिप्लेसला ही अजिबात अडचण नाही. आज मोटर आली, माझ्या काउंटरला शिल्लक असली मोटरला लगेच मोटर नाही आली, 2 दिवसात तुम्हाला मोटर मिळून जाते. त्यामुळे प्रॉब्लेम असा काहीच नाही. आलेल्या सगळ्या वाढणार लोकांचं शशी इलेक्ट्रॉनिक, जय दुर्गा यांच्यातर्फे सगळ्यांचं स्वागत. टाईम फार झालेला आहे. 10चा टायमिंग दिला होता, पण आता 1:30 वाजायला आलं. सगळ्यांना भोका लागत, कोणाला चतुर्थी, कोणाला उपास आहे. सिद्धेश्वर महाराज म्हणून माझं दुकान आहे. माझ्याकडे वाइंडिंग वायर आणि आता त्यांच्याकडे चालू करत आहे. सगळं आता चालू केलेलं आहे. चांगले प्रोडक्ट आहेत. वापरतो तो सांगितलं अनुभव. धन्यवाद. कमीत कमी माझ्या माध्यमातून 15 ते 20 मोटर मी दिली. रिझल्ट सगळ्यांचा चांगला आलेला आहे. धन्यवाद. बाकी कस्टमर कोण काही फीडबॅक निघून झाले, वर्ष निघून झाले. काय करतात आपण? किती सेकंद येतं? 86,400. म्हणजे आपलं एक सेकंद आपलं किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे आता एवढे बसले आपल्याला कोणाला माहिती नाही की किती मिनिटं येतं. सेकंद कधी माहित असतात. आणि लाईफ मध्ये आपले एक सेकंद जर हॉस्पिटलमध्ये जातो तर आपल्याला त्या सेकंदाची किंमत कळते. मला तुम्ही लाईफ मध्ये किती दिवस वर्ष असं व्हायला जातात. जर हॉस्पिटलमध्ये जातात तरच तुम्हाला सेकंदाची किंमत कळते की काय ऍम्ब्युलन्स किती मिनिट लेट पडते त्यावेळेस करते. त्याच्यामुळे आयुष्यातला कधी एक सेकंद पण व्हायला घालायचा नाही. असा जो योग असतो हा चुकून एकदाच येत असतो. त्यामुळे ना असं मी ओल्ड सांगत होतो, 2 वेळेस नाव घेतलं. 150 आपल्याला 1.5 इंच लेंथ किती असते? 210. आपली 1.5 इंच लेंथ मी तुम्ही सांगितले 210 सांगितले. 100 म्हणजे त्या 10 इंच म्हणजे बाकी लोक त्याला 1.5 इंच शिकार लावून देतात. त्याचा उपयोग नाही मला परफॉर्मन्स देणार. आपण तिथं कशाला आलं? नॉलेज घ्यायला. 2-5 लोक तर फिक्स टाइम पास करायला आले बरोबर, पण सगळे तर नाही आले. आपण सगळे टाइम पास करायला लागतो इथं. मग आता आम्ही नॉलेज काय कोण घेऊन आले का? पुढचे फक्त सांगते आणि ऐकून घेते, त्यातूनच नॉलेज आलेलं आहे. जो लावतो आपण तुम्हाला 2 मिनिट मध्ये उत्तर विचारतो, 2 मिनिट मध्येच उत्तर आलं पाहिजे. टायमर जो आहे तो आपला किती मिनिट आणि किती तासाचा आहे? फक्त हातावर करायचं जे पहिले 4 हातावर करतील. 1 2 3 4 5. ओके थांबा एक मिनिट फक्त उभा राहा काका, उभे राहा. आपले कोण आहे? उभे राहा काका. दीपक सर, निखिल सर, उत्तर काय त्यांचं? सांगा. 0 ते 5. सांगा तुम्ही सांगा. सांगा चला चान्स दे. अजून एकदा कोण अजून असेल तर त्यांनी पण हात वर करा. क्वेश्चन परत विचार त्यांना परत. क्वेश्चन परत सांगू का? सांगा. ओके या पुढं. चल ठीक आहे. 2 द्यायचं नाही आलं, एक एका मिनिट मध्ये त्यांनी दिलाय, 2 मिनिट मध्ये सांगता नाही आलं. त्याचं उत्तर आहे 720 मिनिट पॅनल मध्ये. ओके 1 अजून कोणी हातावर करते? 2 लेट बरं चला 4. ओके ठीक आहे. 1 2 3 4 मागचं कोणी हातावर लेट केला सगळ्यात मागे तिकडे. ओके तिथे दीपक सर त्यांचा आन्सर घ्या. निखिल सर. निखिल सर पुढे. हा ते मॉडेल सांगा. मोठे सांगा. सर ऐका ना. पाहिजे बऱ्याच जणांच्या हाताच्या गाड्या आहेत. तेवढं काय तर आपलीच कंपनी नाही. इथून पुढे सगळं मार्केट डिजिटल आहे. कोणी बटनाचा फोन वापरता का आता? सगळ्यात महत्वाचा आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. हात वर करायचा. सर फास्ट हात वरती जो करेल त्यालाच ग्राह्य धरलं जाईल. आपल्याला पर्सेंटेज किती आहे? घ्यायचंय किती ऍटो घ्यायचे त्याच्यावर डिपेंड आहे. 140 300
चॅनल आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं टाळा वाजवा एकदा. तीन सात 9 8 लास्ट अजून कोण आहे का? ओके ओके सर दोघांचं काय की ते तसंच करतात कधी पण. आपला 2 इंचचा पॅनल आहे तो बटनावाला एक ॲटोवाला एक आणि वॉटर लेवल कंट्रोलवाला एक म्हणजे 2 इंचचे आपले 3 पॅनल आहेत वॉटर लेवल बटनवाला आणि ॲटोवाला. हे तुम्हाला तिन्ही पण दाखवले ऑलरेडी हे दाखवले. त्यामध्ये डायव्हर्ट होते म्हणजे फक्त ते 2 फेजसाठी एकाला टचिंग असतो एकाला डायरेक्ट 2 फेज आणि टचिंगची गरज पडत नाही त्याच्यामुळे फक्त दोन रिले दिलेले हे झाले 6. एक 3 फेजचा आहे आपला तर आपला 1 HP पासून 7.5 HP पर्यंत चालतो म्हणजे सगळ्याला एकच चालतो. हे झाले 6. आपले 2x3 चा एक मॅन्युअल आहे आणि एक डिजिटल वाला आहे तो मोठा वाला आहे. किती झाले 9. त्याच्यानंतर आपला मोबाईल येतो 5G आणि 2G 3G ते पण तुम्हाला सांगितले 2G 3G मध्ये तो कमी बजेट म्हणजे सगळं जिओचं सिग्नल चालत नाही तो. जिओचं 5G मुळे महाग असल्यामुळे फक्त तेवढी प्राइस वाढते बाकी सगळं सेम आहे. ते झाले 11. तर आपला मोबाईल छोटा येतो आणि ड्रायव्हर येतो. परत एकदा नक्की आणि एक माझे काम पुढे गणेश पवार गणेश पवार पुढे घेऊन जावा. ओके